त्याची 2-3 मिटिंग सीएम साहेबांच्या स्तरावर आणि जे मंत्री मॅडम आहेत त्याच्या स्तरावर पण झालेली आहे. तर त्याच्यामध्ये आपण मग साहेबाची आणि म्हणजे बेडके साहेब सुद्धा बोलले आम्हाला आणि खासदार साहेब पण बोलले. तर त्याचा आपण मधला मार्ग कसा काढला हे बघा, आम्ही शासन आहे, शासन म्हणून आम्ही आमच्या घरामध्ये तुमच्यासोबत नेगोशिएशन करताना मला काही असे अधिकार नाही आहे की तुम्ही 70 रुपये मागितले तर आम्ही तुम्हाला 70 रुपये देऊ शकतो. आम्हाला कायदा आहे, त्या कायद्यामध्येच आम्ही तुम्हाला मदत देऊ शकतो. त्या कायद्याच्या पुढे जर मी गेलो तुम्ही बरकत होते, मला साधी भाषामध्ये सांगतो आमच्यावर काय आमच्यावर गुन्हा दाखल तशा पद्धतीने तुम्ही बघा. आम्ही सुद्धा शेवटी कोणाचा मुलगा आहे, आमचे सुद्धा बाकीचे जुनाटे सुद्धा कोणाचे कुटुंबाचे भाग आहे, तर त्याचा तुम्ही लोकांनी विचार करावा. तर त्याच्यानंतर तुम्ही लोकांनी जेव्हा त्याच्याबद्दल आपण चर्चा केली तर आम्ही हा निर्णय घेतला की मॅक्सिमम माझ्या हातात काय, मॅक्सिमम माझ्या हातात आहे की सध्या जी तुमची जमीन आहे ते शेत जमीन आहे. शेत जमीनचा तुम्ही तुम्हाला रेट द्यायला गेलो तर त्याची रेट काही 118 रुपये पर स्क्वेअर फीट काहीतरी येते. तर आम्ही हा डिसाईड केला की आपण शेत जमीनच्या रेट न देता आपण त्याला NH म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर जमीन म्हणून गृह जमीन त्याचा रेट देऊ आणि ते रेट जे आहे ते 500 रुपये पर स्क्वेअर फीटची पेक्षा जास्त येते. जे आधी बाकी लोकांना जे पैसे मिळाले होते ते काही 50,000 रुपये प्रति गुंठा मिळाले होते आणि आता आपण काय 1 लाख म्हणजे 1 लाखाच्या दरम्यान पर गुंठा ते आता आपण रेट फायनल केलेलं आहे. तर त्याच्याप्रमाणे आपण तुम्हाला जमिनीचा आम्ही निश्चित केला होता. काल परवा परत आम्ही जेव्हा काम करण्यासाठी सूचना दिली तेव्हा साहेबाचे माझ्याकडे फोन आला आणि नारायणगावचे कोणी एक वकील होते, आपला फोन आला की एकदा मीटिंग होऊन लोकांना समजावणं आवश्यक आहे की आम्ही आधी कशा पद्धतीने रेट डिसाईड केला. लोकांची तयारी आहे, लोकांचं आता म्हणणं आहे की संपूर्ण म्हणजे आपली लाईन झालेलीच आहे आणि आपल्याला सुद्धा शासनाचं लोकांचं नुकसान नाही करायचे. तर आपण ते करून देऊ. मात्र जिल्हाधिकारी सोबत आपली एक मीटिंग झाली पाहिजे. त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व लोकांना समजवलं पाहिजे की कशा पद्धतीने आपण रेट फिक्स केलेला आहे. तर ते रेट फिक्सेशन जे आहे ते तुम्हाला मी स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही आधीच माहिती घ्या. तुम्ही जे आहे ते तुमच्या आधी ज्या लोकांनी जमीन दिलेली आहे त्याचे आयडेंटिफिकेशन करा की त्यांना काय रेट मिळालं. तर 118 पर स्क्वेअर फीटच्या प्रमाणे रेट मिळाले आहे. तुम्हाला स्पेशल केस करून आम्ही NH रेट सुद्धा आता देत आहोत आणि त्याच्यामध्ये तुम्ही लोकांचा एक संभ्रम होता तुम्हाला आताची रेट हवे. तर त्याच्याबद्दल आहे की ज्या दिवशी नोटिफिकेशन निघतो त्या नोटिफिकेशनचे 3 वर्षाचे आधीचे आम्ही रेट घेतो. मी आताचे रेट घेऊ शकत नाही. असा जर करायला गेलो तर तुम्हाला उदाहरण सांगतो की आज आम्ही पुरंदर एअरपोर्टच्या मीटिंग झाली. पुरंदर एअरपोर्ट बद्दल आज विरोध आहे असं आपण गृहीत धरू. आज आम्ही नोटिफिकेशन काढलेलं आहे. जेव्हा कधी पुढे एअरपोर्ट होणार आहे ते नोटिफिकेशनच्या आधीचे 3 वर्षाचे होणार. अदरवाईज काय करतील मी तुम्हाला सांगतो. काय करतील की विरोध करत राहणार आणि मग खरेदी विक्री चालू देणार रेट वाढत राहणार आणि मग लोक एक वर्षानंतर मला सांगतील आता आम्ही आहे मात्र आम्हाला आताची रेटचे प्रमाणे पैसे द्या. म्हणून हा कायदा आहे की ज्या दिवशी आपण नोटिफिकेशन काढतो त्या नोटिफिकेशनचे 3 वर्षाचे आधीचेच रेट आपण देतो. अदरवाईज असे प्रकारची गोष्टी करून आणि आपले शेवटी शासनाचे पैसे आपल्याच्या बाहेर कोणाचे नाही तर ते पैसे जे आहेत ते शासनाला जास्त द्यावं लागते. म्हणून हा कायदा की म्हणून आपण आताची रेट घेऊ शकत नाही. 22-23 मध्ये जे रेट होती ते 22-23चे 1 वर्ष सोडून मागचे जे 3 वर्ष होते त्याचे आपण सर्वात जास्त रेट घेतो. त्याच्याप्रमाणे आपण रेट काढलेले आहे आणि आम्ही स्वतः अभ्यास करून जे सर्वात जास्त रेट होती खरेदी विक्री व्यवहारचे होते ते आपण काढून हा रेट फायनल केलेला आहे. याच्यामध्ये आम्ही एवढाच करू शकतो तुमची मदत. याच्या पुढे बाकी तुमचं मी मत ऐकून घेऊ की समजा की तुम्ही मला सांगितलं की साहेब तुम्ही 19 ते 22 ची रेट घेतलेली आहे आणि तुम्ही हा हायएस्ट रेट घेतलेली आहे पण त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा तेव्हा खरेदी विक्री व्यवहार झालेला आहे तसा आमच्याकडे पुरावा आहे. तर ते पुरावा जर तुम्ही आम्हाला दिला की त्या 3 वर्षामध्ये याच्यापेक्षा जास्त झालेलं तुम्ही जे गृहीत धरलेलं आहे तर आम्ही ते गृहीत धरू शकतो. ते आम्हाला अधिकार आहे, ते आम्हाला सुधारणा करण्याचा पण आमच्याकडे अधिकार आहे. तर ते आम्ही चेंज करू शकतो पण आताची जे प्रमाणे रेट करू शकणार नाही जे त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे. आणि दुसरं ते झाडे वगैरे लावून आणि तसा करणे ते प्रोसेस आहे त्याची आम्ही केलं तर आमची नोकरीच आहे. तर आम्ही नोकरी आम्हाला भेटायची वेळ आम्हाला सुद्धा आमच्या घरच्या व्हायचे आहे. तर याच्याबद्दल तुम्ही मला सांगू शकता तर त्याच्याबद्दल आम्ही विचार करू आणि बाकीचे आपण मुद्दे ते मला सांगितलं तर त्याच्या पद्धतीने आपण तोडगा काढू. पण शेवटी जे आहे त्याचा आता मार्ग आपण काढू. खूप बंद झालेले आहे, खूप वेळी आपण बोललो आहे करलेलो आहे आणि माझी रिक्वेस्ट नाही असेल की मी तिथे प्रदान करतो. मला तुमच्यासोबत एक कुटुंब सारखं आहे. बरेचसे सगळे लोकांचे आमचे आता चेहरे बघून मला आठवण आली की तुम्ही लोकांसोबत खूप आमच्या आधी कोविडच्या काळात सुद्धा चांगला तुम्ही लोकांनी सपोर्ट केला होता. हे तर काही नाही तेव्हा सगळं बंद करायला लागला होता. बेडके साहेबांनी सपोर्ट केला होता. बेडके साहेब म्हणाले की शेतकरी बाहेर पडतील मी तसा करता येणार नाही. शेतकरी बाहेर नाही पडू शकते. सर्वांसाठी सेम नियम आहे. आपण आपला सांगून तेव्हाही साहेबांनी सहकार्य केला होता.
एम.पी. साहेबांनी सहकार्य केलं होतं, शरददादा सोनवणे सहकार्य केलं, तुम्ही लोकांनी केलं, तर त्या पद्धतीने सहकार्य करावा आणि तुम्हीच लोक उभे होऊन एक आमचं काम पूर्ण करून द्या. मला पोलीस वगैरेची आवश्यकता नाही. काम करायचं बोलू. मागे जेव्हा मीटिंग झाली होती, आता ठीक आहे कॉम्पन्सेशन शेतकरी असेल काय नाही, पण मागची जेव्हा कलेक्टरकडे मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये असं ठरलं होतं की पारेषणवाले दुसरा बाजूने जी टॉवर जाणार आहे तिथे सर्वेक्षणाचा नकाशा तयार करून आणणार, लोकांबरोबर डिस्कस करणार, त्याच्यानंतर आपण थोडं कॉम्पन्सेशनचं काय असलं तर जर शिफ्ट होत असेल तर त्याच्यानंतर ती मीटिंगच झाली का? त्याच्यामध्ये मी मला सांगतो की कसं आहे, लोकांचं आमचे ते सुजाण लोक आहे, ते काय असं विस्तारसारखे बाकीसारखे वागणार नाही, तर त्यांच्यापर्यंत कम्युनिकेशनच नाही, त्यांच्यापर्यंत पोहोचलंच नाही. असं झालं ते कलेक्टर ऑफिसमध्ये जी मिटिंग झाली राजेश देशमुखांच्या कालावधीमध्ये, त्याच्यानंतर तो दुसऱ्या बाजूने जी लाईन राहणार आहे ती भूमिका शरददादांची पण आहे. त्यांनी मागे जेव्हा पोलीस फोर्स आणलं होतं दादांनी ते थांबवलं, तुमच्या सगळ्यांबरोबर ते होते आणि ते नंतर आपण शिफ्ट करायचं, पण ते आता ते फेर सर्वेक्षण झालंय का आणि झालं असेल तर सगळ्यांबरोबर डिस्कस करायला. त्याच्याबद्दल मी सांगतो, शरददादा सोनवणे सुद्धा याच्याबद्दल खूप जास्त फॉलो घेतला होता की आपण फेर सर्वेक्षण करून दुसरी लाईन जी आहे त्याच्यावर आपण विचार करू आणि त्याच्या अनुषंगाने जी लाईन आहे ते साईड पासून घेऊ. याच्यावर सीएम सराच्या स्तरावर मिटिंग झाली. आमदार साहेब त्या ठिकाणी स्वतः होते, त्या ठिकाणी तिथले राज्यमंत्री पण होते आणि आपले राज्याचे जे वरिष्ठ सेक्रेटरी CMD आणि डायरेक्टर हे त्या मिटिंगमध्ये उपस्थित होते. त्याच्या अनुषंगाने त्याने त्याची टीमला परत पाठवलं होतं आणि ते परत पाठवल्यानंतर त्याने त्याचा रिपोर्ट पण केला. हा जे सर्व सर्वे त्याने सुरुवातीला केला ते सर्वे जे आहे ते त्याने करण्यासाठी 10 वर्ष झालेले मला वाटतं. त्यासाठी खूप जास्त डिपार्टमेंटने इकडे येऊन सर्वे केलेला आहे. म्हणजे हे आपोआप त्यांनी डिसाईड नाही केला की इकडून घेऊन जायचे, ते फिजिबिलिटी बघतात आणि फिजिबिलिटी बघण्यासाठी वेगळी एजन्सी नेमली जाते. त्या एजन्सीने ते सर्वे करून दिला होता आणि त्या सर्वेच्या प्रमाणे याच्याशिवाय दुसऱ्या कुठलाही फिजिबल मार्ग हा साठी नाही आहे. तसा त्याने परत अशा प्रकारचा जे त्याचा काय म्हणतो आपण रिपोर्ट जे आहे ते CM सराफ जे मंत्री आहे या विभागाचे त्याच्याकडे सबमिट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर निर्णय झालेला आहे. 2 निर्णय झाले की एक आता दुसरा आपल्याकडे फिजिबल ऑप्शन नाही आहे तर हा लाईन इथूनच जाणार आहे आणि दुसऱ्याकडे हा निर्णय घेतलेला आहे मिनिट्समध्ये घेऊ की याची पुढे सुद्धा काही लाईन येणार आहे तर ते या गावामधून लाईन येणार नाही, ते मिनिटमध्ये त्यांनी समावेश केलेला आहे. आणि हा विषय जे आहे ते मात्र इकडचा नियम तुम्हाला सांगतो. शिरूरची तुम्ही माहिती घ्या, शिरूरमध्ये सुद्धा सेम निर्णय झालेला आहे. शिरूरमध्ये तिथे काम पण चालू झालेलं आहे. त्या ठिकाणी लोकांनी मोबाईलचा पण स्वीकारलेला आहे आणि त्या ठिकाणी पण आपण असाच केलेला आहे की मिनिट्समध्ये घेतलेला आहे की जरी तिथे सबस्टेशन असेल तरी आम्ही दुसरे मार्ग आयडेंटिफाय करून दिले. पुढची जे लाईन येतील ते त्या ठिकाणी पासून जातील, इथून जाणार नाही. पण आता साहेब याचं जे आहे ते डिसिजन जे आहे ते सगळे रिपोर्ट सबमिट करून CM साहेबांसमोर निर्णय झालेला आहे. त्यामध्ये आपला बदल करता येईल. CM साहेबांकडे जरी झाला ना तरी लोकांना समजेल ना फेर सर्वेक्षण काय आहे, कुठून गेलाय कलेक्टर साहेबांना मी एक छोटंसं माझं त्यामध्ये मत आहे. माझं मत एवढंच आहे, हा प्रोजेक्ट जो थांबला गेला तो पहिल्या काळामध्ये शेतकऱ्यांना थांबला नाही. या 14 वर्षामध्ये त्यांना माहीत आहे सगळं की ही सगळी मंडळी गेली 10 वर्ष ते आपल्याकडे जे GMRD आहे त्यांच्यावर आता संघर्ष चालला. त्या संघर्षामध्ये इतके वर्ष वाया गेले. पहिला मुद्दा हा आयडेंटिफाय एकदम तुम्हाला मी कागदपत्र दाखवलं. यांचा संघर्ष करून त्यांना पत्र आलं सेंट्रलकडून की हे तुम्हाला फिजिबलला येऊन तुम्हाला जाता येणार लागत मुद्दा क्रमांक 1. सर दुसरं गोष्ट अशी आज हा प्रोजेक्ट जो डिले झाला, या डिले झालेल्या प्रोजेक्टला आपण असं म्हणतो की आम्हाला जास्तीत जास्त जो रेट आहे कॉम्पेन्सेशन तुम्ही जो देत आहे तर हा जो प्रोजेक्ट डिले झाला ना याची कॉस्ट 600 कोटी वाढून द्यायचा शासनाला. म्हणजे एखाद्या माणसाचं एवढं मोठं नुकसान वेळेप्रमाणे झालं कुठे आपल्या शेतकऱ्यांना काय केलं
तर त्याची जी तूट आहे, त्याचा जो खर्च आहे, त्याच्यासाठी सगळे ऑल डिपार्टमेंट त्याच्या पाठीमागं उद्या कदाचित निर्णय पण सीएम साहेब. पण सर त्याचं आयुष्य जे आहे, जी तिथं जमीन आहे, आज तुम्ही रेट मागताय, त्या रेटप्रमाणे उद्या एखाद्याचं शिक्षण मुलांचं करायचं. आता सगळ्या हायली एज्युकेटेड आणि प्रचंड पैसा लागतो. सगळ्यांचे छोटे छोटे 20 गुंठे 30 गुंठेच्या वर जागा नाही प्रत्येकाच्या, म्हणजे 1-2 एकर आहे. त्यानंतर बँक सुद्धा होत, बँक लोन त्यांना ओपच करत नाही, कारण का आता फ्रॉड नाही होत. जो टावर आहे फ्रॉड पण येणे करणार. आणि मग याच्या सगळ्या अडचणी विचार करता आपण डिमांड काय. आता आम्ही त्यांना काय बोलतो की आम्ही सर्वेची मागणी केली मागच्या वेळेला. इथे राजे देशमुख होते, आम्ही बैठक केली. त्याच्यामध्ये मीटिंगमध्ये साहेब असं ठरलं की राजे देशमुख साहेबांना सांगितले हे काय करतात, हे स्वतः सर्वे करत नाही साहेब, हे सर्वेचे एजन्सी नेमतात. आणि एजन्सीने सर्वे करत असताना साहेब यांनी काय सोपा विचार केला की आता हे ते जाळं गेले ना, याच जाळ्यातून चला. ते विचारलं त्यांना, तेवढं नाही सगळं आम्ही दुसरा ऑप्शनच नाही चेक. आम्ही काय केलं, आता इथून जर आता गेलेलेच आहे काय, तर आम्ही याच कंटेंटमध्ये आपण जायची इच्छा आहे. त्यात आता दुसरा मार्ग काय झाला, ज्यावेळेला आदरणीय मंत्री महोदय मेघना बोर्डीकर यांच्याकडे बैठक झाली, त्यावेळेला यांचे वरचे संचालक तिथं मिटिंगला आले. काय म्हणतात निंबाळकर सर, त्यांच्यामध्ये यांचा आता अडचण काय झाली, हे जे 29 जे टॉवर आहेत, हे 29 टॉवर ऑलरेडी उभे राहायचे राहतो, म्हणजे तिथे ते 0 पोझिशनला आहे. पण ऑलरेडी आता हे बाकीच्या ठिकाणी जे आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये जे दाखले जे 200 टॉवर आहेत ना, सगळ्यांचे रेडी आहेत, उभे राहिले. आता खाली यांनी जे बेस जो उभा केला आपल्याकडे, त्या बेसला याचा पैसा खर्च होऊन गेलेला आहे. आणि हा खर्च त्यांना आता पुन्हा नव्याने करा, दुसऱ्या ठिकाणी यांना त्याचा खर्च पुन्हा वाढतोय. म्हणून ते शेतकऱ्यांना हे म्हणतात की आम्हाला पुन्हा याच जागा डिटेल सांगतो. याच्या आधी ते 200 kVची आणि 500 kVची लाईन ऑलरेडी गेलेली यांच्या शेतात, आणि त्यांना त्याच्यामध्ये एकही रुपयाचा कॉम्पन्सेशन जागा दिलेलं नाही. आणि साहेब किती बरेचला जाणार एखाद्या शेतकरी. माझं असं सांगतो म्हणणं आहे, हे तुम्ही याच्यामध्ये बघा, हे पॉझिटिव्ह मी आता काय आलंय, आमच्याकडे काही व्यक्ती आहेत, त्या लोक रोज याच्यामध्ये तर आली. आणि जसं तुम्ही डे टू डे आपल्या जेव्हा चर्चा करत 2 महिने झाले, कसं होतं की कधीतरी येऊन चर्चा करण्याने रोज चर्चा करणं याच्यामध्ये फरक आहे. विसर्जन होण्यापेक्षा आपण सर्वांनी जर एक गावामध्ये जर समजा हे माझं पत्र आहे, तुमचं पत्र, साहेब तुम्ही आमच्या जिल्ह्याचे बॉस आहात, प्रशासनाचे जिल्हाधिकारी आहात. वास्तव्य असेल तर एखादा प्रोजेक्ट डिले झाला म्हणजे त्यांना 600 कोटी जर आपण वाढवून देऊ शकतो. तेव्हा शेतकऱ्यांची आज अर्थ भावना ही आहे की आम्हाला इथून मागचे 2 कॉम्पिटिशन मिळाले, आम्ही त्याच्या बाहेर क्लिअर करत नाही. हे मला मात्र की आम्ही कॉन्ट्रिब्युशन काढतो, आपण कोर्टात जाऊ, आम्ही त्यांना म्हटलं आपण घेऊन मागत काढू. आणि सर्वे पण सेकंड का नाही केला एजन्सीने, एजन्सी म्हणतो की इथून आता गेलं तुम्ही इथूनच घ्या. आमचं म्हणणं एवढंच आहे आपल्याला की जर आमचे शेतकरी जर याच्यामध्ये आज आता म्हणणं घेऊ आपण, मी तर त्याच्याशी सगळ्यांची त्याविषयी बोलणारी सगळे लोक आहेत, जर त्याला जर चांगल्या पद्धतीचं रेट जर याच्या बघा तुम्ही स्पेशल केस करू शकता. असे काही नॉर्म्स नाही राज्यामध्ये. शेवटी आपण सरकार आणि कायदा हा जनतेसाठी वापरतो सर, त्याला काही वेगळा कायदा नाही. ही आपण केलेली त्याच वेळेची मुवमेंट आहे या केसमध्ये. मला वाटतं त्या मुवमेंटसाठी पुन्हा एकदा अतिशय सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा. मी मुंडे साहेबांशी बोलून घेतलं होतं, मी तिथं पत्र ड्राफ्ट करून फार्मसी पाठवण्याची मीटिंग लावली पाहिजे. आपण तातडीने एक मीटिंग कॉल करा, तुम्ही पुन्हा पोलीस बळ वापरू नका. असं एक पत्र बोललेलं आहे बघा सर, पोलीस बळाने हे काम करणं अशक्य आहे. त्या दिवशी मला म्हटलं तुम्ही सगळं काय करतो साहेब आम्हाला पुन्हा येत असं काय होतं नाही. संघर्षापेक्षा चर्चा आम्ही पुढे जाऊन तयार ना सगळे मंडळी सर्व मला सगळे खूप मोठा आहे. पण एक गोष्ट माझी तुम्ही आता म्हटलं की इथं सर्वे झाला आहे आणि इट्स मोस्ट फिजिबल रूट याचा प्रश्न म्हटलं. व्हॉट वी आर ट्राईंग की साहेब हा जो रूट आहे ना तो मोस्ट वाईट इट हॅज बीन प्रूव्हन ना, हे सिद्ध झालंय. तुमच्या MSBच्या अधिकाऱ्यांच्या समोर सिद्ध झालंय. यांच्या गलथान कारभारामुळे, सॉरी शब्द वाईट वाटलं म्हणजे तोटाच आहे, पण या लोकांच्या गलथान कारभारामुळे इरिस्पॉन्सिबल टाईप ऑफ वर्कमुळं साहेब आधी भरलं जातं. ही लोक साईटवर येऊन ऍक्च्युअल जोपर्यंत सर्वे करत नाही तोपर्यंत त्यांना कळतच नाही. साहेब C टाईप कर्व मध्ये झालं. व्हॉट यू साहेब तुम्हाला तिथून तिथं जायचंय, तुम्ही असे आलात साहेब, आमच्याकडे रूट मॅप आहेत, तुम्हाला दाखवतो लगेच इव्हिजन दाखवतो.
त्यांनी साहेब सर्वेच केला नाही. एक्झिस्टिंग रूट आहे, गो टू दॅट कॉरिडॉर, त्याच कॉरिडॉर मधून जाऊ. आणि झालंय काय साहेब, मागच्या 2 वेळेला 200 केव्ही आणि 500 केव्हीला सिंगल पेनी हॅज नॉट बीन पेड. एक पैसा देखील पेड केलेला नाही. मग ही लोक स्वस्त आहेत, ही लोक विरोध करत नाहीत. आणि साहेब आम्ही ना सकाळी, सॉरी थोडासा वेगळा विषय होतो, सगळे 4:30 लोक रात्री 11 पर्यंत काम शेतकाम करणारी माणसं आहेत. आम्ही शेतकाम करणारी माणसं आहेत. तर तिथं आहे ना साहेब आमच्याकडे आक्रमकता आणि विरोध आणि सरकारी काम आहे, ह्याला कायम सपोर्ट आलेला आहे. आम्ही आक्रमकता नाही होत, आम्ही विरोध नाही करत. त्यामुळे ह्या लोकांना असं वाटतंय की जुन्नरची जनता आहे ना ती कसाही गोष्ट ऍक्सेप्ट करेल. आणि ह्या चुकीच्या गैरसमजामुळं, ह्या लोकांच्या चुकीच्या गैरसमजामुळं साहेब आज ही 300 ते 300 प्लस फॅमिली हे लोक दाखवतात की 29 टॉवर, 22 टॉवर, 27 टॉवर. साहेब एक पाय एका याच्यात, एक पाय याच्यात, एक 100 बाय 100 तो रेडियस आहे. तो एवढी क्षेत्र 20-20, 30-30, 15-15 गुंठे राहिलेले क्षेत्र. तिथं तुमच्या गुजरात मास्टर ऑफिस म्हणजे त्या जिल्ह्यात साहेब 5-5 लोक आहेत. एका टॉवरच्या खाली ज्या 27-22 टॉवर आहेत ना, कमीत कमी 30-30 फॅमिलीज आहेत. आणि ह्या 30-30 फॅमिली प्लस त्या कॉरिडॉर मध्ये ते तारांच्या खाली क्षेत्र साहेब ऊस केळीचं बागायत पीकच आहे. माझं स्वतःचं साहेब चांगल्या क्वालिटीचं एक्सपोर्ट क्वालिटीचं बनाना इथं खाली इथं अधिकारी बसले, त्यांना विचारा साहेब एक्सपोर्ट पाहिजे. आम्ही एक्सपोर्ट होतो साहेब. आम्ही साहेब मी बीई मेकॅनिकल तरी सुद्धा नोकरी सुद्धा शेतीत प्रयोग करतोय. मी नोकरी करून शेतीत प्रयोग करतोय. आणि तीच जमीन जर तुम्हाला घ्यायची कसं होईल साहेब? आज राहिला आजचा विषय कॉम्पेन्सेशनचा आहे. मगाशी आम्ही त्या बोलत पेपर वाचतोय साहेब. काय झालं साहेब, तुम्हाला ते अधिकार आहेत, तुमचे ते शासनाचे ते अधिकार आहेत किंवा तुम्हाला जमीन हस्तांतरित ग्रहण करायचा अधिकार आहे. पण साहेब शेतकऱ्याला काय पर्याय? तुम्ही आता बोलता म्हटलं साहेब की त्या जुन्या रेटनी आय एम नॉट ॲट ऑल सपोर्टिंग टू द कॉम्पेन्सेशन. मी त्या कॉम्पेन्सेशन नाही बोलत आहे, परंतु शासनाच्या कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरला त्याच्या सुधारित प्रशासकीय मान्यता करून अधिकची रक्कम घेण्याचा अधिकार आहे. आणि माझ्या शेतकऱ्याला काय साहेब? आणि शेतकऱ्याला का नाही साहेब? हा प्रोजेक्ट तुम्ही 2011-2012 त्यावेळेला जाहीर केला, त्यावेळेला त्याचा GR आला. आणि हा प्रोजेक्ट समजा दुर्दैवाने अजून 2030 पर्यंत लांबला गेला, म्हणजे 2010 कंप्लीट 2030 देणार आहे का साहेब? तुम्हाला तरी मला पटते का ही गोष्ट? साहेब आम्ही शेकडो लिटर दूध काढणारी माणसं आहेत. जुन्नर तालुक्यात अख्ख्या पुणे जिल्ह्यात सगळ्यात जास्त दूध करणारा तालुक्यात आहे. सगळे 4.5 लोक साहेब. आम्ही आमची बायका पोर साहेब 80 वर्षाची म्हातारी सुद्धा आहे ना, हातात बादली घरी लावून देते साहेब, दारा काढतो त्यावेळेला. ते 1.5 वर्षाचं पोर आहे ना, ते लोटा घेऊन आणते साहेब. संपूर्ण कुटुंब कष्ट करतो साहेब. त्यावेळेला आम्ही तो दमतोय. सगळ्यात जास्त कल्टिवेशन, अंडर कल्टिवेशन लँडचा जुन्नर तालुक्यात सगळ्यात जास्त पाणी पण त्या तालुक्यात आहे. पण साहेब बांध राहिले 1 फुटाचे 1.5 फुटाचे, कारण आम्हाला बांधात सुद्धा निवेश करायचे नाही, इतकं ते सगळं आहे साहेब. 10-15 किलोमीटरच्या पाईपलाईन दिलं साहेब आम्ही, आणि मग ते जमीन पिकवतोय. साहेब तुम्ही जमीनचं मोल देत आहे साहेब. माझ्यावर त्या ठिकाणी 18 लाख रुपये पाईपलाईनचं कर्ज आहे साहेब. तुम्ही मला मोल कशी देणार आहे? म्हणजे तो विषय चाललाय म्हणून मी सांगतो साहेब, आय एम नॉट रेडी फॉर द कॉम्पेन्सेशन. पण साहेब माझ्या 8 लाखाच्या पाईपलाईन काय करू मी? मी तिथं त्या जमिनीसाठी माझ्या 2 एकर 1.5 एकर त्या कॅनलवरून त्या नदीवर पाईपलाईन नेली, तर एक जॅकवेल घेतली, तर पंपिंग स्टेशन आहे, हे सगळं केलं साहेब. मी काय करू साहेब? आणि साहेब मी सगळं आलो भांडण आहे ना, सॉरी भांडण म्हणजे आमचा तुमच्याशी जो वाद चालू आहे, चर्चा चालू आहे ना साहेब, ऑप्शन आहे ना तिथून जाण्यासाठी ऑप्शन आहे ना साहेब. डोंगराळ जमीन आहे, फॉरेस्टच्या अधिकाराची जमीन आहे, फॉरेस्टच्या अधिकाराची जमीन आहे. तुम्ही जाणार नाही साहेब. लोकांनी शेकडो लोकांनी प्रयोग केले शेतीमध्ये, खूप चांगली शेती करताय साहेब. आपल्या जुन्नरची ऊस केली साहेब, पण युरोपमध्ये द्राक्ष एक्सपोर्ट केली जाते. सगळेच काय फॉरेस्टचे नाहीये. फॉरेस्टचे नॉर्मल आहे का? मी काय म्हणते फॉरेस्टचं पूर्ण कारण सांगत नाही आम्हाला. पूर्ण त्याच्या प्रॉब्लेमला 5 वर्ष लागले. आता एकदम तुमचं म्हणणं सगळं करेक्ट आलेलं आहे. माझं साहेब असं म्हणते का तिथं नाही ड्राय भाग आहे, आणि ड्राय भागचे आमचे बरेचसे शेतकरी आहेत, त्यांना पैशाची खर्चाची गरज आहे. आता जो काही आम्ही तुम्ही जो आता तो सर्वे केला ना, तिथल्या एकाही लोकांना पैशाची गरज नाही, पण भागच्याची जो टावर त्यातले स्वस्त आहे त्याच्या खाली आज आहे तिथं येणे होत नाही, त्याच्यामुळे त्यांना फायदा नाही. साहेब माझी शेवटची वेळ कंप्लीट करतो. इथं उपस्थित असणारे महाराष्ट्र विद्युत पारेषणचे महावितरणचे जे अधिकारी आहेत ना साहेब, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले चुकतंय ते. इथं बसले छाती हातून सांगावं चुकतंय की नाही चुकतंय. आम्ही साधी माणूस आहे, आम्हाला किती लँग्वेज नाही कळत, आम्हाला ते राजकीय बोलणं पण नाही कळत. पण साहेब ह्यांनी माणूस म्हणून सांगावं
का साहेब आपण हिरो ना तुडवतोय का नाही तुडवतोय, आपण हिरवी शब्द मी खराब करतोय की नाही करतोय, आपल्याला तिथून जाण्याचा अधिकार नसताना सुद्धा आपण फक्त मागच्या चुका केल्यात आणि मग त्या चुका आपण पुढे जाऊन ठेवतो. मागच्या चुका झालेल्या आहेत. आय एम सॉरी सर, जास्त बोललो. मला थोडंसं मेरिटवर बोलायचं. तुम्ही आता इमोशनल गोष्टी ऐकू शकता. तुम्ही पण शेतकरी गोष्टी जाणताय. ज्यावेळेला आम्ही हा प्रस्ताव ठेवला की आम्हाला पूर्ण सामाजिक मिटिंग घ्यायची, जेणेकरून 2 कारण होते महत्त्वाचं. एक कारण असं होतं बेसिक सगळ्यात महत्त्वाचं की याच्यामध्ये आपली जी मागची मिटिंग झाली त्याला आता साहेब म्हणून आपण मिटिंग साहेब होते, तर तुला दादा होते, आशा साहेब होते, सगळे होते, शेतकरी होते. आपल्याला तो डायव्हर्ट कसा करता येईल, सगळ्यांचा फोकस अजेंडा कालपर्यंत तोच आहे आणि आजही तोच आहे. त्याच्यामध्ये कायचे कारण असे होते की जे मार्टिना जो जायंट मिडियम टेलिस्कोप आपला जो कोडमध्ये आपल्या तालुक्यामध्ये आहे त्याची जी रेंज आहे ती 6 किलोमीटरच्या आतमध्ये तुम्हाला त्यामध्ये येते. तर माझ्याकडे त्याचं डिस्टन्स आहे, सगळं ऑथेंटिक सगळ्या गोष्टी स्टेक झालेल्या आहेत. 4.98 हा टॉवर उभा केला आहे आणि 4.98च्या आतमध्ये पण टॉवर आहे 4 किलोमीटरचा, त्यात पण टॉवर काम सुरू करणार आहे. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही तर विरोध करत होतोच. या लोकांना नोटिफिकेशन आल्यानंतर, काम चालू झाल्यानंतर, टेंडर अवॉर्ड झाल्यानंतर काम चालू असताना जीएमआरटी अडचण आली आणि जीएमआरटीचा NOC मिळण्याकरता ज्या IITच्या काही सायंटिस्ट लोकांची टीम फॉर्म झाली, कमिटी फॉर्म झाली, त्या कमिटी रिपोर्ट येईपर्यंत ह्यांचा डिले झाला आहे. याला काही शेतकरी कारणीभूत नाही आहेत. जसं की तुम्ही आता ग्राउंड पकडलं की बाबा नोटिफिकेशन आम्ही 3 वर्ष अगोदर कॉम्पिटिशन ग्राउंड करून तुम्हाला देतो, जे काही डिले होतो लोक याच्यामध्ये व्यवहार करतात किंवा लोक जास्त पैसे मिळायला मोहन पडतात आणि असं होतं. तर जे हे शेतकऱ्यांची अडचण आहे, शेतकऱ्यांनी ह्याच्यामध्ये काही केलेलं नाही. जीएमआरटी NOC यांना गेली 2017 मध्ये मिळालेलं नव्हतं. ज्यावेळेला आपल्याकडे प्रांत म्हणून ज्यावेळेस याच्या अगोदरचे आपले हे होते त्याच्या आधी पांढरे साहेब आले समोर मी होतो. आम्ही ते आपल्या फिल्डो गेलो सगळ्यांनी फिल्डो पाहिजे सगळं. त्यांनी सांगितलं की रेंजमध्ये बसले जीएमआरटीचे अधिकारी त्याला कोर्टामध्ये ॲप्रोच झाले होते. कोर्टामध्ये जीएमआरटीच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा असंच लिहून दिलं होतं त्याच्यामध्ये की पाहू शकता रिप्लेस हे काय. त्याच्यामुळे त्यांनी यांना फेवर केलेलं नव्हतं. त्यामुळे कोर्ट यांना काय करतं, त्या केसमध्ये कोर्टामध्ये डिले होत झाला. कोर्ट केस मुळं डिले झालेलं आहे, नॉट टू कॉज ऑफ द एनी प्रॉब्लेम. त्यामुळे ह्याच्यात हे काढून टाका की आम्ही ही लाईन थांबवली, आम्हाला लाईन नकोच आहे, फायनलच आहे. पण एक एक्सेप्शनल केस आहे राज्यामध्ये, जसं तुम्ही राज्यामध्ये थांबले म्हणून सांगता प्रोजेक्ट, तसंच ही केस कोणत्या केस लागू होत नाही आणि ही एक्सेप्शनल केस आहे, ते जीएमआरटी प्रोजेक्ट आहे. काल आपण सर काल आपण जर पाहिलं, तुम्ही या केंद्र सरकारनं रेल्वे लाईन डायव्हर्ट केली, सेमी एक्सप्रेस रेल्वे नाशिकची, फक्त जीएमआरटीच्या फ्रिक्वेन्सीला, त्याच्या रिसर्चला, त्याच्या ॲनालिसिसला ज्या काही डिश आहेत, ज्या काही ऑब्झर्वेटरी आहेत त्यांना त्रास होतोय. ह्या लाईनला असं काय ठेवलं स्पेसिफिक, असं काय मिळालं त्याच्यामध्ये, त्याला रेमेडी काय मिळालं की तुम्ही लाईन घेऊन जाताय, हे आपण कोर्टामध्ये कळलं नाही, शेतकऱ्यांना कळलं नाही, सरकारला कळलं माहीत नाही. सरकारची प्रायोरिटी एवढीच आहे की तातडीनं प्रोजेक्ट पूर्ण करायचं, कारण मुंबई ब्लॅकआउट होते, PM कार्यालयाकडनं प्रेशर, ह्याच्यामुळे प्रशासन आपल्याला काम करतं एवढं आम्हाला माहिती. जीएमआरटीचं तुम्हाला त्याच्यामध्ये काय रेमेडी मिळाली त्याच्यामुळे तुम्ही तयार झाला, हे काय आम्हाला आज अद्याप कळलेलं नाही. आणि जो काही दादा पण सांगत होते, आमच्या मागच्या काळात सांगत होते की याला सर्वे करा. आता तुकडं सांगत होते की फॉरेस्ट लँड आहे, डोंगराची लँड आहे, पलीकडनं न्या. त्या लोकांची मी बोलले ते स्वतः फिल्ड गेले होते सर्वेला. हे सगळं होत असताना त्याचा आमच्याकडून मॅप अद्याप का आला नाही. आम्हाला का सांगितलं गेलं नाही की ह्या तुमच्या शेतीतून, ह्या तुमच्या घरातून, ह्या तुमच्या वावरातून, ह्या तुमच्या वस्तीवर लाईन न नेता इकडे जाणं सोपं आहे. तिथं तुम्ही जीएमआरटीला रेमेडी शोधून त्या ऑथॉरिटीच्या रेंजमध्ये काम करताय, त्याला तुम्ही एक्स्ट्रा काही शेकडो कोटी रुपये तिथे खर्च करताय. त्या सगळ्या कंडक्टर ते बदलायचे, तुम्हाला जे काय तुमच्या त्या इंडक्शनला जे काही तुमचा इफेक्ट आहे सगळा इंडक्शनला येतोय तो होण्याकरता, डिस्टर्बन्स टाळण्याकरता तुम्ही एक्स्ट्रा खर्च करताय. त्यासाठी तुम्ही एवढे खर्च करताय पैसे आणि तुम्ही शेफ्टी नाटून त्रास होतोय. याचा उत्तर आता आम्हाला सांग पडायचं नाही. पण मी लोक सगळे आम्ही लोकांना उतरलो होतं, मी सुद्धा बाधित आहे, सगळे शेतकरी आमची बाधित लोक आहेत की आज मी द्यायला पण तयार का झाले, कारण त्यांना जसं सजीवून सांगितलं लिटरली फॅक्टर्स आहे. मला काय म्हणायचं की मेरिटवर तुम्ही डायव्हर्जन होत असेल तर एकदा पण आमची रिक्वेस्ट, एक सर्वे एकदा आमच्यासाठी करा, उद्या सकाळी करा, आम्हाला कळू द्या. आम्ही तुम्हाला पोलीस करून जाऊन काम करून द्यायला आमची पण इच्छा नाही ना. फक्त एकदा एक सर्वे तुम्ही ऑर्डर करा, एकदा सर्वे आमच्या समोर होत्या, दादा हजर राहतील, आमच्या साहेब हजर राहतील, आम्हाला कळू द्या की काय अडचण येते आणि मग तुम्ही पुढचं पाऊल उचलताना बाकीच्या गोष्टी ज्या डिसाईड करायच्या. आता हे घेऊन आमचं म्हणजे सर्वे झाला नाही, त्याला कोणी सांगावं, सगळं कोणी बघितलं सर्वे
दादांनी सांगितलं आले होते कारण म्हणले मी स्वतः उभा राहतो. त्याच्यामध्ये मीटिंगमध्ये सर्व झाले असत आहे. ही केस एक्सेप्शनल केस आहे. जीएमआयला इतर कुठल्या याच्यामध्ये नाही आहे. आणि जीएमआय ही राष्ट्रीय आपली संशोधन करणारी संस्था आहे. ती स्वायत्त आहे. ती कोणाच्या कमांडमध्ये येत नाही. ते फक्त पीएम कार्यालयावर काम करते. तिला कोणाला इंटर ना सरकार करतात ना कोणाला करतायत. पण त्यांनी सुद्धा आम्हाला ती माहिती दिली नाही कारण म्हणजे ती माहिती त्याची प्रायव्हसीचा भाग असेल त्यांनी नाही दिली आम्हाला. कारण ते ओपन डॉक्युमेंट आहे, पब्लिक डॉक्युमेंट आहे, ते आम्हाला मिळालं नाही. पण आम्ही काय म्हणतोय की तुमची रेल्वे शिफ्ट तुम्ही करताय आणि आमच्या 12 आणि 20 तुम्ही शिफ्ट करू शकत नाही. असं काय याच्यामध्ये 22,000 कोटीचा तुम्ही शिफ्ट करू शकताय आणि आमची 200-400 कोटीची होती नाही सगळी पुरवठ्याला ते 5-50 कोटीचं आमच्या गावाचं काम असेल ते तुम्ही शिफ्ट करू शकत नाही. त्याच्यामध्ये आमचं म्हणणं एवढं एक सर्वे करा आणि आमचे दोघे आमदार माझ्या ती पालकमंत्री समिती बैठक घ्या. इथं बैठक घ्या तर मुंबईत बैठक घ्या. आम्ही सगळं ठेवली त्या तोडगा काढा. पण सर्वेचा आम्हाला अजून उत्तर साहेब सापडलेलं नाही. आणि मग साहेब हा प्रयत्न झाल्यानंतर तुम्ही तिघांनी सांगायचं आम्ही आहे. राजेश देशमुख होते हे म्हणतात तर राजेश देशमुख यांना या लोकांनी काय करायला ऑर्डर होते त्यांना सांगितलं होतं की ठीक आहे आम्ही सर्वे तुमच्या समोर आहोत आणि सर्वे समोर आणण्यासाठी आम्ही सुद्धा मागच्या दिवसभर कार्यक्रम हे आले नाही. विषय असा आहे साहेब की हा मागच्या गेल्या मित्रांचा जो निर्णय आहे त्या निर्णयामध्ये काय डेव्हलपमेंट झाली ती आता आपल्या जिल्हाधिकारी लेवलला ते आली पाहिजे. आपण काय करतो मागच्या वेळेला काय घडलं त्याचं इतर उत्तर आपण आपल्या त्याची बैठक झाली त्याला ह्या लोकांनी काय रिस्पॉन्स केला म्हणून मागच्या वेळी मी पोलीस ठाण्याला आले होते तर मी सांगितलं मी साहेबांना लढके साहेब आम्हाला त्याच्यामध्ये आमचं काय सांगणार होतं मग बैठक झाली त्यामध्ये आपण शिवधन काम करायचं. ह्या लोकांची तयारी बिलकुल सुद्धा या गोष्टीसाठी आहे की आम्हाला पैसा हा महत्वाचा नाही, कॉम्पन्सेशन महत्वाचं नाही. तुम्हाला जर कळते की समजा 1 लाख तुम्हाला शॉर्टची मिळते जायला त्या टॉवरपर्यंत पोहोचायला तुम्ही लॉंग रूटने आमच्या अंगावर कशा येतात कधी तर आमच्या आयुष्याचं नुकसान होतं. तुम्ही याच्यावर ह्या लोकांना कधी याचे आणि यांना बघा पण या घरची गंमत अशी त्यांनी मला मागचे डिटेल्स ऑफ लँड कॉम्पन्सेशन पेमेंट लँड आणि डिटेल्स ऑफ क्रॉप्स लँड फ्रूट कॉम्पन्सेशन पेमेंट बाय MSEPCL. सर याच्यामध्ये यांचं पेमेंट कसं झाले हे सुद्धा आपल्याला लक्षात पाहून घ्या की याच्यामध्ये सुद्धा 100% पेमेंट त्या लोकांचं घेतलं जिथं 200 टॉवर उभे आहेत याच्यावर तुम्ही ते सगळं आणून तर नाही ते मला तर आपण दिलेलंच नाही कधी आजपर्यंत. मी तुमच्या टायमामध्ये 2दा मागे दिले. आमचं म्हणणं असं की साहेब याच्यामध्ये काही एजंट होते त्या एजंटला 50,000 रुपये तुम्ही काही लोकांनी उभे करायला हवे आणि त्यांना जे कॉम्पन्सेशन मिळायला पाहिजे त्याच्यामध्ये हे आधीची दृष्टी हे 29 वेगळा विषय आहे. त्यामुळे त्यासुद्धा तक्रारी माझ्या ऑफिसला प्राप्त झाली त्याच्यामध्ये थोडासा गोंधळ देखील आहे. त्याबद्दल वेगवेगळ्या एजन्सी सीएम साहेबांचं म्हणणं वेगळं इकडे महसूलचं म्हणणं वेगळं ॲज अ प्लेटर पण आपला बंद एबीसीबी आहे सगळे कुठेही जुळत नाही. हे न जुळल्यामुळे हे कुठे ना कुठे याच्यामध्ये कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टी कमी जास्त प्रमाणामध्ये आहे. तर याच्यावर आपण लवकरात लवकर हे बैठक जर समजा व्यवस्थित लावून आणि एक सर्वे आमचा जर घ्यायला लावला पुण्यात जर सांगितलं की खरं काय तर खरं लक्षात सांगितलं तसंच काय याने त्याच्या अंगावर टाकायचं त्याने त्याच्या अंगावर टाकायचं फुकट काम करायचं गाव शेतकरी मिळायचं बरोबर. बघा त्याप्रमाणे आताच्या बाबतीमध्ये तरी म्हणते की काही सगळ्याप्रमाणे आम्हाला एवढे पैसे देत असेल मी मानवीयाला माझं पत्र तो घेऊन देत जाणार आहे. आता कोण हे कोण आपला प्रोजेक्ट आता वाढवायचा आहे आपल्याला की तुमचं काम पूर्ण आमचं मला प्रोजेक्ट आम्ही पूर्ण करतो बरोबर. माझा सध्या आपण आलं जोपर्यंत आमचा शेतकरी तिथं बायको समाधानी होत नाही तोपर्यंत मी माझ्याबद्दल काय देणार नाही. तुझ्या डिपार्टमेंटचं पत्र घेऊन साहेब माझ्याकडे आलं होतं मी 15 त्याला सिद्ध दिलेलं नाही. हा जो त्याचा जो खर्च जो वाढीव झाला आहे वाढीव कोणामुळे झाला तर साहेब तो झाला जे पार्टीमुळे आमच्या शेतकऱ्यांमुळं काही शेतकऱ्यांनी आमच्या अडकलंच नाही तर शेतकऱ्यांचा लढा आता चालतो आहे मागच्या 1 वर्षापासून बरोबर आहे. आमच्या जेव्हा आल्या तेव्हापासून त्याच्या आधी कुठं काय होतं आमचं त्यामुळे हा सुद्धा विषय फार महत्वाचा आहे गंभीर आहे. त्यामुळे आमची जी बातमी झाली ना सीएम ऑफिसला की तिथे आमचे शेतकरी काम करून देत नाही काम करून तसं याच्याकडे काही टेक्निकली अडचण आहे त्या समजून घेऊन याच्यावर निर्णय व्हायला पाहिजे असं आमचं ठाम होत आहे. तुम्ही याच्यामध्ये जे आम्ही बदलाव माहिती तुमच्यासाठी काढू शकतो ते या पद्धतीने काढू शकतो.
ते तुमच्या सर्व गोष्टी ऐकली आम्ही, त्याच्यामध्ये काही गोष्टी आमच्या नवीन गोष्टी निर्देशनास आली. एक गोष्ट आम्ही क्लिअर करतो, पहिली गोष्टी ते तुम्हाला पटणार नाही, मलाही माहिती आहे, पण सर्वेक्षणबद्दल मागचे 2 महिन्यापासून चर्चा चालू आहे. CM स्तरावर याच्याबद्दल मिटिंग झालेली आहे आणि त्याने स्पष्ट म्हटलेलं, परत त्याने काही व्हेरीफाय कसं केला काय केलं ते मी टेक्निकली कॉम्पिटंट नाही आहे, पण तसं मी CM जे आपले वरिष्ठ आहे त्यांना सांगू पण शकत नाही. त्याने त्यांच्या स्तरावर जे काही सर्वे केला, परत केला, कशा पद्धतीने केला, त्याच्या अनुषंगाने साहेबांनी माहिती की त्याने निर्णय घेतलेला आहे की ते लाईन जे जाते तिथून जाणार, हा क्लिअर त्यांनी केलेला आहे. मी तुमची काय मदत करू शकतो की ते तुम्ही आता सांगितलं की 2022-23 मध्ये नोटिफिकेशन निघाला आणि 2022-23 मध्ये नोटिफिकेशन निघताना तुमच्यामुळे काम थांबलेलं नव्हतं. गव्हर्नमेंट काम पण झालं होतं. ती नोटिफिकेशन नाही. त्याच्यामध्ये आपण असं करू शकतो, तुमच्या डिपार्टमेंटकडून आपण परमिशन घेऊ शकतो की जे आम्ही व्हॅल्युएशन केलं आहे ते व्हॅल्युएशन तेव्हाचं नाही घेता तिथे तुमच्यामुळे तुमचा प्रोजेक्ट डिले झालेला आहे, तर आता ती जे आमचं व्हॅल्युएशन आहे त्याच्याप्रमाणे ते बघून देईल. तसा प्रपोजल आम्ही देऊ आणि जे मागचे 3 वर्षाचा जे रेट आहे ते रेट आपण ग्रेड देऊ आणि त्याच्या अनुषंगाने रेट वाढवून देऊ शकतो. नाही, तुम्ही माझ्याकडे रेटसाठी आलेला होता बघा, मला फोनवर काय बोला असं करू नका तुम्ही. तुम्हीच बोललो, तुम्ही मला काय बोललो नाही, तुम्ही मी काही नाही बोललो, तुम्ही काय का माझा संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून सांगतोय. मला फोन करून तुम्ही हाच सांगितलं होता की साहेब आमचे शेतकरी जे आहे ते जागा द्यायला तयार आहे. काय का तुम्ही काय सांगितलं ते म्हणतो मी, हेच म्हणाले की आमचे शेतकरी जागा द्यायला तयार आहेत, मात्र आम्हाला जे रेट आता तुम्ही देतोय ते कमी देतोय, ते रेट जे आहे ते तुम्ही आताच्या प्रमाणे आम्हाला वाढवून दिला तर आमच्या लोकांचं समाधान होईल. ठीक आहे, त्याच्याप्रमाणे जर तुम्ही मला तेव्हा सांगितलं असतं ना की आम्ही तुमच्याकडे सर्वे करण्यासाठी येणार आहेत, सर्वे चेंज करण्यासाठी तर मीटिंग लावली नसते, कारण मला अधिकार नाही. तुम्ही हे बघा, जेव्हा मी जिल्हाधिकारी जिल्ह्याचा प्रमुख आहे, प्रशासन म्हणून मी काम करतो, मी तुमच्या आणि CMच्या मध्ये माध्यम आहे. मी तुमचा मेसेज त्याच्यापर्यंत पोहोचवतो, त्याचा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तुमचा जे मेसेज होते संघाचे ते आम्ही आधी पोहोचवलेले आहे, त्याच्याबद्दल मिटिंग पण झालेली आहे, त्याच्यावर निर्णय झालेला आहे की ज्याप्रमाणे आता जे आहे ते करण्यासाठी बरेचसे डिपार्टमेंटची परमिशन लागते. ते जसं तुम्ही सांगितलं ते डिस्को ऑब्झर्वेटरी त्याची त्याने परमिशन घेतली. तुम्ही म्हणतो ना 7 किलोमीटर, बरोबर म्हणतात तुमचा 7 किलोमीटरच्या आतच आहे, पण त्याने त्याची परमिशन घेतलेली आहे आणि त्याने आता निर्णय घेतलेला आहे की याच्यामध्ये आम्ही चेंज करणार नाही आहे, याच्याप्रमाणे तुम्ही काम पूर्ण करावा. आणि मला तर सांगितलं होतं की 7 दिवसाच्या आत हा काम पूर्ण झाला पाहिजे, असे त्याच्याशी मला दिले होते, SP साहेबांनी दिले होते. परवा तुम्ही मला फोन केला, साहेबांनी मला फोन केला की आम्ही करू, पण आमच्या जे रेटबद्दल एकदा तुम्ही ऐकून घ्या. तुम्ही हा सांगितला होता की तुम्ही जे रेट कॅल्क्युलेट केलेला आहे त्या रेट कॅल्क्युलेशनमध्ये चूक आहे, त्याची पेक्षा मला जरा रेट मिळू शकते, ते मला तुम्हाला दाखवायचे, म्हणून आपण मीटिंग घेतली. आपण पण माझं मी ह्या लोकांशी जेव्हा बोललो बरोबर संजय, माझं पत्र पण असंच आहे. तुम्हाला विचारतो मी पत्र बनवलं सवाल बरोबर ना, काय पत्र बनवलं की आपल्या सर्वांना याच्यातून मार्ग काढावा लागेल आणि हा संघर्ष संपवला लागेल. आणि हे पत्र मी या सर्वांना विचारलं हेच दिलं. शेतकरी आपण शेतकऱ्यांचीच भावना फेर सर्वे जो आहे ते फेर सर्वेच्या बाबतीमध्ये चर्चा करतो. त्याचं कारण असं की 3 ते 4 मिनिटं फक्त जास्त वेळ. फेर सर्वे कशासाठी आपण 45 जागा सांगितल्या, जुन्नर तालुक्याला खूप मोठा हातवा आहे, विशेषतः आमचा आळेगाव खूप मोठा हातवा आहे. जे माती आधी आम्ही जे माती बांधते, जे मातीला आमच्याकडे उद्योग लागले येत नाही, आम्ही प्रकल्पग्रस्त त्या हाताने. दुसरं चिलवाडीचं धरण, पिंपळगावचं धरण, येडगावचं धरण, त्याची कॅनॉल सगळं आमच्या लाभ क्षेत्रामध्ये आपण जमीन धारणा 8 एकरच्या पुढं नाही, 8 तुकड्यामध्ये जमीन आमच्याकडे आहे. आता यांनी सांगितलं मला आळेबागाची स्पेशलिटी आहे, तिथं परत घेत होतो ते पाव दिली, त्याचे आम्ही कुठेही हे केली. ते बस 132 सबस्टेशन फक्त आमच्या भावना तुम्ही समजून घ्या, बाकी काय ठीक आहे नसं होत. गव्हर्नमेंटच्या पुढे आम्ही जाऊ शकतो, सरकारच्या ठरवून सरकारच्या पुढे आम्ही जाते ना, आमच्या भावना तर तुम्ही ऐकून घेतल्या पाहिजे, पण फक्त भावना ऐकू.
एक काल फक्त कालच्या पेपरमध्ये एक आरक्षण विभागाने एक जाहिरात प्रसिद्ध केली 400 केवीचा टॉवरच्या बाबतीमध्ये काय काय करता येणार नाही त्या टॉवरच्या खाली हे सगळं दिलेलं आहे. साधं ट्रॅक्टर सुद्धा घालून घालता येणार त्याच्या खाली जनावर घालता येणार त्याच्या खाली झाड लावता येणार नाही त्या खाली ऊस लावता येणार त्याच्या खाली पाचड लावता येणार नाही इतके आटी याच्यामध्ये घातले आणि याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेला ही जमीन देतोय त्यावेळेला पर्याय आहे की नाही आम्ही सांगितलं साहेब पर्याय आहे ज्यांनी आता जेव्हा सांगितलं होतं त्यांनी ठीक आहे मला परत विषय सांगता पण तुम्ही परत काय घेतलं आम्हाला इथं सांगितलं गेलं तर आम्हाला ते कन्व्हिन्स झालं की आम्हाला जे यायचं होतं आम्हाला कॉम्पिटिशनचा विषय असं आम्ही आपल्याशी स्वतंत्रपणे भांडून स्वतंत्रपणे भांडून शब्द चुकी झालं आम्ही तुमच्याशी प्रूव्ह करू की आम्ही तिथे हायेस्ट किती व्यवहार झालेला आहे हायेस्ट व्यवहार आम्ही तुमच्या पुढे 4-5 हायेस्ट व्यवहार आणतो तुम्हाला शेती रेट तिथे काय आहे रेट कमर्शियल ही जागा जर कमर्शियल वापरणार आहे गव्हर्नमेंट याच्यापासून जर ₹1 जर गव्हर्नमेंट कमवणार आहे तर आमची जागा कमर्शियल रेटची घेतली पाहिजे याचं आम्ही तुमच्याशी भांडू ना तो विषय आमचा नव्हता सर कृपया विनंती करतो आपण तुमच्याशी सॉरी सर 2 मिनिटं हे तुझं आवश्यक आहे बस कारण काय की मग आपल्यामध्ये काय की संभ्रम निर्माण होती याने काय सांगितलं ते मी तुम्हाला सांगितलं साहेबांचा पण पत्र तसाच आहे साहेबाचा पण पत्र तसाच आहे की आपण आज जे मीटिंग घेतो आहे त्याच्यामध्ये जे 2022-23 या वर्षीचे खरेदी निकष लावून जे शेतकरी त्या सगळं मजा करण्यासाठी सहकार्य करतो तर त्यासाठी आपण कम्प्लीट करतो 2 मिनिटांमध्ये आमचं म्हणणंच होतं सर की हा जो सर समजा माझ्याकडे बातमीवरती हा विषय समजा सांगतो असतो सीएम साहेबांनी डायरेक्शन दिलं असतं की आता फेर सर्वे नको हा ॲजिटेट जा यांचा रिपोर्ट जा यांच्यावर मी थोडं खापर काढतो ही शेतकऱ्याची मुलं आहेत त्यांचा जो रिपोर्ट आहे यांनी काही ठिकाणी पाय भरलेले काही ठिकाणी हे केलेले काही ठिकाणी खर्च केलेले यांनी सर्वे करतात त्या गोष्टी दिल्या याच्यामुळे कॉस्टिंग वाढतं याच्यामुळे कॉस्टिंग वाढतं कशामुळे कॉस्टिंग वाढतंय यांनी आधी केलेल्या कामाच्यामुळे कॉस्टिंग वाढतं इकडच्या याच्यामुळे कॉस्टिंग वाढत नाही इकडे कॉम्पिटिशन कमी द्यायला लागतंय सगळ्या गोष्टी कमी आहेत माझी आपली विनंती एवढी सर आपल्या माध्यमातून आमदार साहेब इथे आहेत व्यंकय्या साहेब इथे तुम्ही 3 जणांनी एक आमच्या साहेब फक्त विनंती शेवटी कॉम्पिटिशन आम्ही आहेच सर तुमच्याशी अधिकाऱ्यांनी आपण याला काम केलं आहे जो म्हणते आपण ते ठिकाणी आम्ही काम केलं आपली कामाची पद्धत आपण सगळे सांगता पाहिजे तर आपण त्या ठिकाणी काम केलेलं आहे आमची विनंती आहे की आम्हाला तुम्ही जुन्नर तालुक्यात सांगते हे सुद्धा तुम्ही पाहिलं कुठल्या पद्धती ॲग्रेसिव्ह होते हे सुद्धा तुम्ही पाहिजे आमची विनंती अशी काय 29 शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तर हा कमीत कमी त्या ठिकाणी 300 घरांचा प्रश्न आहे हे जर आपण बंद जाहिरातीने थोडंसं आपण केलं तर आपल्या लक्षात येणार की काय काय अटी आहेत आमची विनंती अशी आहे की तुम्ही 3 जण आहात आपण जिल्ह्याचे सुप्रीम आहात भले आज 2 दिवस जाऊ त्याच्या युद्ध पातळीवरती आपल्या अध्यक्षतेखाली कमिटी करावी याच्यामध्ये मान्य आमदार साहेब मान्य व्यंकय्या साहेब आपण पालकमंत्री साहेबांशी बोलून परत एकदा सीएम साहेबांना रिक्वेस्ट करायचं की साहेब असं आहे त्या एका भागावरती जर आपण एवढा अन्याय करत असेल पूर्वी त्यांनी एवढं सहन केलेलं आहे पण जर आपण जर विचार केला की आपण जर ह्या डायरेक्शन बदललं आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांचा लढा जो आहे हा शेतकरी लढ्यामुळे थांबलेला नाही का याची जी कॉस्टिंग वाढली शेतकरी लढ्यामुळे वाढली नाही तर जे मांडणीच्या ऑब्जेक्शनमुळे हे वाढलेलं आहे हे तर आपण प्रूव्ह केलं सेम साहेबांना माझी विनंती आपल्याला हे करण्याचा अधिकार नव्हता आमची विनंती शेतकऱ्यांची त्या शेतकऱ्यांना सातत्याने अन्याय होता गेला आपल्या अध्यक्ष आपण पालकमंत्री साहेबांशी बोलून सीएम साहेबांची वेळ घेऊन कृपया आमची विनंती आपण मायबाप सरकार आम्ही मुख्यमंत्री पण जाऊ शकत आम्ही त्याच्या किमीत पुढे जाऊ शकत नाही आम्ही तुमच्या दारापुढे ओढू शकतो तुम्हीच आमचे मायबाप तुम्ही ही आमची भावनाची ही साहेब पर्याय रूप आहे 600 कोटी रुपये जर वाढले तर 600 कोटी रुपये वाढलेत ना तर 600 कोटी वाढलं तर तिकडचे काम असेल इकडचं कॉस्टिंग तुमचं काय इकडचं कॉस्टिंग कशावर तुम्ही वाढत दाखवताय तुम्ही आधी केलेल्या कामामुळे आता याच्यामध्ये कॉम्पिटिशन विषय सर ह्या क्लास टावरला 40 लाख रुपये कॉम्पिटिशन मिळालेले आम्हाला ते जायचं नाही काय म्हणाला कसं आम्हाला कॉलेज चढायचं नाही आपण मग अशा म्हटलं झाडाकडं हे काही दिसेल का मान्य आम्हाला त्याची काय ह्याच लाईनमध्ये एका ठिकाणी ह्याच लाईनमध्ये 29 लाईनमध्ये एका 40 लाख रुपये कॉम्पिटिशन मिळालेलं आहे कसं मिळालेलं आम्हाला ते कॉलेज जायचं नाही आमचं म्हणणं आहे असं आहे की आम्हाला कॉम्पिटिशनचा विषय आम्ही घेतच नाही आम्हाला पहिलं आमची शेती महत्वाची आमची धारणा किती 2-3 एकर आहे त्याच्यामध्ये मधून जर गेलं तर आम्ही शेती करायची कशी इकडून ट्रॅक्टर सोडायचं लिहिलेलं आहे इकडून खाली 5 सोडायचं लिहिलेलं आहे आम्ही शेती करायची कशी ही भावना फक्त आमची तुम्ही मायबा सरकारपर्यंत पोहोचवा तुम्ही दोघं जण येते तुम्ही दोघं आमचे पुणे आमदार येते दोघांनी मिळून निर्णय घ्या एवढीच विनंती धन्यवाद साहेब आतापर्यंत हाच विषय होता की टॉवरमध्ये शिफ्ट करायची ठीक आहे आता रविवारी कारवाई होती वेगवेगळ्या गोष्टी होत्या आता ती येण्यावरती कारवाई होणार होती म्हणून दादानी पत्र दिलं कॉम्पन्सेशनचं चर्चा करू हे करू निदान ती कारवाई होईल किंवा तो जर बोलणार निदान जे थांबलं म्हणून आम्ही सगळं या मताने आलोय की मागच्या कलेक्टरकडे जी मिटिंग झाली आणि फेर सर्वेक्षण करून ते टॉवरने शिफ्ट करायची कारण हे सोडायचं जर राहणार
मी आम्ही स्वतः तिथं आहे, शरद स्वतः ते शेजारच्या गाव शेतकरी आहे. तर चांगला पर्याय असेल तर तुम्ही कशाला यायचं अन्याय करा? चांगला पर्याय शोधा आणि ते शिफ्ट करा. आणि ते प्रूव्हच करू शकत नाही की आम्ही काय करतो. सर्वेक्षण आणा आमच्या समोर, डिस्कस करा. सर्वेक्षण करत नाही, डिस्कस करत नाही, त्याला पटतच नाही. म्हणून तो फेर सर्वेक्षण होऊन तिथं ऑर्गनशिप व्हायलाच पाहिजे यासाठी लोक आहे. आपल्याला माहिती आहे, अर्जन्सी आपल्याला माहिती आहे, मुंबईची लाईटची परिस्थिती माहिती आहे, सगळं माहिती आहे. आपण एक 8 दिवसात हे आणि सर्वेला बाकीचे डिटेल्स आहेत ना, जुने डिटेल्स आहेत, आपल्याला विनंती असेल 8 दिवस घ्या. 8 दिवसामध्ये आपण पुणे आमदार साहेबांच्या सर्व अगदी फिरलेलं आहे, स्पॉटवर गेलेलं आहे, तिथं शेवटच्या स्पॉटवर. तुम्हाला सांगतो मी सगळ्या मुले आतापर्यंत जाऊन झालेला नाहीये. अदरवाईज बघा, तुम्हाला मी सांगतो, जिल्हाधिकारीला एकदा सीएमने सांगितलं ना 7 दिवसामध्ये करायची आहे. अदरवाईज 8व्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांची बदली असते. हो सर, मात्र माझं काय की मी त्या भागामध्ये काम केलेलं आहे, माझं थोडंसं कम्युनिटी आहे, त्याच्यासोबत आमचे चांगले संबंध आहे, म्हणून ते मला 5-10 दिवस सांगत येतात. म्हणून ठीक आहे, जाऊ द्या, बघून तुम्ही आपण थोडंसं करू. पण काय आहे की तुम्ही पण थोडासा तुम्हाला हे विचार करावा लागेल. तुम्ही जे सांगतो ना की जिल्हाधिकारी समोर आता आधी मिटिंग झाली, त्याचं काय झालं, तर त्याच्याबद्दलच मी सांगतो. जिल्हाधिकारी समोर जी तुमची मिटिंग झाली त्याच्या पल्लीकडे जाऊन प्राधान्य सुद्धा तुमचा विषय जे आहे ते मीटिंगमध्ये मांडलेला आहे. त्याच्यामध्ये चर्चा पण आहे का मला प्लीज तुमच्या ऐकण्यामध्ये आहे का, त्याच्याबद्दल चर्चा झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये वरिष्ठांनी सीएम साहेबांनी निर्णय दिलेला आहे की लाईन जी आहे ती सेम ठेवायची. तर त्यांना मी परत जिल्हाधिकारी म्हणून हा बोलू शकत नाही की नाही साहेब तुम्ही जर निर्णय घेतला आहे का माझा प्लीज मी त्यांना हा म्हणू शकत. साहेबांना माहिती कारण ते मीटिंगमध्ये होते, तुम्ही नव्हते, साहेब नव्हते, म्हणून त्यांना माहिती नाही. मी सांगतो सीएम साहेबांनी एकदा निर्णय दिलेला की त्याने चेक केला, त्याने त्याचे नकाशे वगैरे दाखवले, ते तुम्ही म्हणतो ना साईडचा, ते पण त्यांनी दाखवले. आणि त्याने तेव्हा हा निर्णय दिला. बघा टेक्निकली मी बघितली तेव्हा मीटिंगमध्ये मी पण नव्हतो, तर त्याने हा निर्णय दिला की तू कंटिन्यू जायचे. आता जिल्हाधिकारी म्हणून मी त्याला सांगू शकत नाही की साहेब जे आहे ना तुम्ही फेर विचार करा. आपल्याला विनंती होत होती ना, आमदार साहेब यांना मी आतमध्ये विनंती करतो की आपण याच्यात पुढाकार घेऊ. 2 दिवसामध्ये सेम साहेबांची त्याच्यानंतर मीटिंग घेऊ. साहेबांनी याच्यामध्ये खूप पुढाकार घेतला आहे. त्याच्यामध्ये मला माहिती किती वेळा जाऊन आले, माझ्याकडे वेळी किती आले, ते मंत्री जे राज्यमंत्री मॅडम त्याच्याकडे किती वेळी गेलेले आहेत. तुमचं म्हणणं खरं आहे, सीएमने ऑर्डर दिला असेल ते पण खरं असेल. सर्वेक्षण 8 दिवस काम करतो म्हणून. पण मागच्या कलेक्टर ऑफिसच्या मीटिंगमध्ये झालं की फेर सर्वेक्षण करून लोकांवर डिस्कस करायचं, ते काय करे डिस्कस त्याच्याबद्दल सीएम नाही, सीएमने असणारे ऑर्डर ते आम्हाला मान्य नाही, लोकांना कळू द्या ना. मी पालकमंत्री बरोबर आहे. आप देखो मेरे मामला देखो मुझे 24 मार्च को इलेक्शन में काम करने की मला जे करायचं असते ना तर मला तुमच्यासोबत चर्चा करण्याची आवश्यकता नाही आहे. मी करू शकतो, मला 29 कुटुंबाला थांबवण्यासाठी मोठ्या गोष्टी मी करू शकतो. मी पण आम्ही मलाही माहिती की आपल्याला ते विषय की शेतकऱ्याचं करून आपलं कुठल्याही प्रकारचं काम करायचं मी माझ्या कधीच तिथून चालू झालं. माझ्यासाठी तर तुम्ही एकदम कुटुंब आहे, तिथून मला चांगली संधी मिळाली म्हणून मी फिरून परत या ठिकाणी आलेलो. तर म्हणून आपण पण असं नाही आहे की पाव उचलून आणि की बघा उद्यापासून आम्ही काम करू, तसं नाही. आपली भावना पण तशी नाही आहे. त्याचा मतलब मार्ग काढणे आवश्यक आहे. तर माझे सुधार तर तुम्हाला हाच पाहिजे की फेर संरक्षण केलं आहे. केलं मागे आणि आपण सांगितलं पण होतं तर तिथं कसं आहे सर की जसं मागच्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं की फेर सर्वे करा, तर तसं आपण फेर सर्वे पण केला. म्हणजे सर विशेष म्हणजे आम्ही जे आता तिथे आम्ही आता विद्यमान आहेत आमच्या ठिकाणी, तर आम्हाला सोडून दुसरी टीम केली होती ती आमच्या वरच्या वरिष्ठ ऑफिसने. ती सेम दुसरी टीम आलेली होती, तरी फेर सर्वे केला. तेव्हा 2 गाव होते, एक संतवाडी आणि दुसरं होतं खामोंडी वडगाव. दोघांचा त्यांनी सर्वे पण करून दिला, लिहून दिलं म्हणजे की इथून सर्वे करायचा नाही आणि तसं ते फिजिकल बनणार नाही. आणि मोरेवर आता तसं म्हणजे यांचं आहे तर याच्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी वेळेस दुसऱ्या जमिनीचं राहतील म्हणजे हे करायला. अधिकारी ते त्याचं काम करत असतो. तुम्ही पण याच्यावर खूप टीका केली त्यापासून माणसाने ऐकला चुपचाप काय बोलला नाही. ठीक आहे, मला खरं वाटलं ठीक आहे तुमचा दोष काढा, पण अधिकाऱ्यावर बोला याचं पण एकदा ऐकून घ्या ना काय बोलतो बोला. आणि सर तसं दुसरं आता म्हटलं की ते जीएमआरटीचं आम्हाला परमिशन दिली, तसं जीएमआरटीने आम्हाला अधिकृत परमिशन दिलेली आहे. ते जे आता म्हटलं की 6 किलोमीटर आतमध्ये 2 टावर तिथे आणले आहेत, तर त्याप्रमाणे आम्हाला पण तरी स्पेशल कंडक्टर वापरायला दिलेलं आहे. जसं आम्ही 5.5चा कंडक्टर वापरतो, तिथं आम्हाला 5.695चा कंडक्टर वापरायचा आहे. म्हणजे आम्हाला युनिव्हर्सिटी दिलेली मीटिंग नाही संपू मला तुमच्या ऐकल्याशिवाय. तुम्ही 6 वाजेपर्यंत बोला.
मी आहे इकडे बसून, तुम्ही पण त्याला बोलून द्या प्लीज. तर कसं आहे सर की ते त्यांनी आम्हाला पण दिले, त्यांनी सांगितलं की ही गोपनीय आहे, ही कोणाला शेअर करायची नाही. इव्हन हा रूल जर चेंज झाला तर यू हॅव टू अगेन टेक द परमिशन ऑफ द GMRC. एक पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी म्हटलं की ते सी आकारमध्ये आलं आहे, तर ते पण बरोबर आहे. सी आकारमध्ये काय आलं की आमची ऑलरेडी लाईन सरळ होती, आम्ही सरळ करतच होतो आणि आम्ही ऑलरेडी केलेलं होतं सगळ्या पॉलिसी. परंतु GMRC जेव्हा पहिल्यांदा ऑब्जेक्शन केली की त्याच्या इन्स्टंट अँटीनासाठी की नाही इथं काय आमची इन्स्टंट अँटीना आहे, तुम्ही असं करा. तर आम्ही तो असा त्याचा डायव्हर्ट केला आणि त्याच्याकडे परमिशन घेतली. परत आमच्या इकडचा सर्व्हिस ऑलरेडी होता. परत त्याचे ते वेस्टर्न ड्रायव्हर साईडला जे आले त्यांनी सांगितलं इथं पण हे एवढे तुम्हाला चेंज करावं लागतील. तेवढे पण आम्ही कसे असे म्हणजे चेंज केले आणि बाकीचे जे होते ते म्हणजे मध्यस्थकडे त्याच्या दोघांचे त्याला स्टेशन त्यांनी कमिटी लावली. IRTचे पर्सनल ठेवल्या, त्यामुळे जसं म्हटलं सरांनी ती 5-6 वर्ष गेली, ती पण गेली. आम्हाला काम नाही करता आलं, परंतु मग त्यांनी ते आम्हाला ते पूर्ण याच्यानुसार 0.69 वर्ष कंडक्टर स्पेशल परमिशन देऊन त्याची गोपनीय आम्हाला हे पण दिलेलं आहे. आणि हे पण सांगितलं की याच्या व्यतिरिक्त आता तुम्ही आता मॉडेल चेंज केलं तरी तुम्ही परत परमिशन घ्यावी लागेल. आणि जसं सरांनी सांगितलं की बाबा फेर तपासणी करा, ते फेर तपासणी पण आपण केली. तर संतबा आणि ते दुसऱ्या त्यांनी पण आपल्याला सांगितलं की आमचा विरुद्ध आमच्या इकडून टाकायचा नाही, तिथं काही फॉरेस्ट पण आहे म्हणजे असं. नाही चुकीचं आमच्याकडे आहे, चुकीचा प्रश्न नाही आहे, आमच्याकडे आहे ते. आणि ते आमचं हे बघा, आम्ही स्वतः सर्वे केलं नाही, आमच्या दुसऱ्या टीमने केलं होतं. आम्ही दुसरी टीम होती. साहेब तुम्ही ज्या बोलताय ना आता, तुम्हाला एक गोष्ट सांगा, जर आम्ही तुमच्याकडे तुम्ही जे रेट आहे ठीक आहे बोला, तुम्ही सगळं बोलून की मला आताची जे डिमांड आहे त्याच्याप्रमाणे कारण काय की ऑलरेडी तुमच्या प्रोजेक्ट त्या सेटून वाढलेलाच आहे. आणि आम्ही असं करू शकतो की तुमच्यामुळे याच्यामुळे ते प्रोजेक्ट थांबणार नसतं. सगळं 22-23 नोटिफिकेशन जरी होता तरी याच्यामध्ये थांबणार नव्हतं. तर आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करू की आमची जे 22-23 विद्यार्थी हे आले आणि आत्ताचं डेटचा विचार केला की हे आले आणि ह्या जे शेतकरी आहेत त्यांना आम्ही करण्यासाठी जे काही करतो, पण याच्याप्रमाणे तुम्ही यांना भेट दिली तर तयार करतो तुमचा प्रोजेक्ट इमिडिएटली चालू होतील. तुमचे तुमच्या डिपार्टमेंट साहेब म्हटले की भोले साहेब म्हटले की नाही, भोले साहेब म्हटले की संतोडी ग्रामपंचायत विरोध केला. साहेब या काहीतरी सॉरी गव्हर्नमेंट जाते ना, त्या कोळवडी ग्रामपंचायत विरोध केला साहेब, पण तरी पण तुम्ही रेट ना साहेब. मी चुकीचं माझं खोटं शब्द असेल तुम्ही साहेबांना सांगा की खोटं बोलतात साहेब. ग्रामसभाचे ठराव आहे, मी तुम्हाला व्हॉट्सअप मागू शकतो. आम्हाला खोटं ठेवू नका, करायचं नाही मला, आम्हाला खोटं ठेवू नका. साहेब शेतकरी सगळ्यांना स्थानिक लेवलला तुम्ही आम्हाला खोटं ठेवू नका साहेब. तुम्हाला करायचं तुमचं हाताने भेटायचं तुम्ही नक्की करा. आम्ही काय बाबा या प्रशासनासमोर विरोधात तर नाही ना, ते आमच्या काही पॉझिटिव्ह साठी बोलत असतील ना, आम्ही तसं नाही बोलणार. आणि ती 2-3 माणसं आहेत ना ती प्रमाणित आमच्यासाठी. आम्हाला उद्या काही प्रॉब्लेम झाला की ती माणसं दाद मागणार नाही, याच्यापेक्षा वेगळा तालुका नाही, हे क्लिअर. साहेब ना हे लोक म्हणतात की टॉवर लाईन जाते, टॉवर लाईन आमच्या शेतातून लाईन जाते, बरोबर ना साहेब. हे 9 वाटी पाहिजे ना, इट नॉट म्हणजे बाबा हे पॉवर ऑफ अटर्नी होतं ना, पॉवर ऑफ अटर्नी नाव खरेदी करत नाही, तुमचं साधारण नाव लागत नाही, बाकी पॉवर ऑफ अटर्नी सगळं कवर होतं. तसं फक्त सगळी मागणी लिहून घेतो साहेब, सगळं करून घेतलंय. हे खालून जायचं नाही. उद्या चुकून मला हार्ट अटॅक आहे ते घ्यायला ना तर ही बॉडी म्हणून मला घ्यावं लागेल. हेच लोक बोलत असतात तुम्ही काय करता कशी साहेब, मी समजून घे. असं कधी कुठे झालं आहे का? साहेब उदाहरण सांगतो, आम्ही प्रशासन चालवतो आहे. तुमच्या जे इमोशनल भावना तुम्ही घेत असणार तर त्याला एवढा पण इमोशनल करू नका. नाही साहेब काय झालं नाही का, एवढी अडचण येत नाही. 9 वाटी 9 वाटी तर ते आपण सगळं म्हणजे फक्त नाव करून द्यायचं आहे. आपला देश जे आहे ना
की आता प्रत्येक कुटुंबापर्यंत ते रोशनी पोहोचलेली आहे आणि ते रोशनी जे आहे ते कोणाच्या शेतापासूनच गेलेली आहे. आणि पहिला शेतकरी मी त्याच्या शेतापासून गेलेली आहे आणि असं कुठल्याही शेतकरीवर कुठल्याही इलेक्ट्रिसिटी विभागाने अन्याय नाही केलेला आहे की नाही आता तुमच्या इथे मृत्यू झालेला तर माझं परमिशन पाहिजे अशा प्रकारचं कोणी केलं नाही आहे. शेवटी तुम्हीच लोक निवडतात प्रशासनाला आणि शासनाला, तर तसं काही होत नाही आहे. तुमचे मुद्दे बरोबर आहे, मान्य मी करतो. तुमचा हा पण मला मान्य आहे की तुमच्यामुळे तुमचं जे प्रोजेक्ट आहे ते बाधित झालेला नव्हता. ह्या लोकांचे मुलेच ते उशीरपर्यंत गेला म्हणून तुमचं नुकसान त्याच्यामुळे झाला नाही पाहिजे. तुमचं जे मोबदल्याचा तुमचा अधिकार आहे, प्रोजेक्ट होता पुण्यातले जे लोक आहे त्याच्यासोबत तुमच्या येण्याच्या आधी आमची मिटिंग झाली. ते पण हे जे प्रोजेक्ट आहे ते म्हणतात की दुसरी ठिकाणी घ्या. कुठेही प्रोजेक्ट गेला तर विरोध आहे ते नक्की होणार आहे. आम्ही एवढाच करू शकतो की तुमचा जे अधिकार आहे त्याच्याप्रमाणे तुमचा जे जास्तीत जास्त रेट आहे ते तुम्हाला देऊ शकतो. त्याच्याबद्दल साहेबांनी खूप मेहनत घेतलेली आहे, त्याचे पाठपुरावे केले आहे. आता मी प्रोजेक्टमध्ये जे रेट आहे ते गव्हर्नमेंटकडे पाठवून आणि आमच्या एवढा मी तुम्हाला शब्द देत नाही कारण शेवटी माझा अधिकार नाही, पण आमच्या प्रमाणे पर्यटन आहे असतील की आता जे रेट आहे त्याच्याप्रमाणे तुम्हाला रेट उपलब्ध करून देऊ. तसं आम्ही शासनाच्या स्तरावर पाठपुरावा करू. हा मीटिंग संपली इमिडिएटली CMD साहेबांची आपल्याला बोलायची आणि याची मान्यता घेऊ. माझी रिक्वेस्ट सगळे बाबत त्याच्यावर पण प्रॉपर झालेलं नाही. कॉस्टिंग वाढले, जे वाढले कॉस्टिंग वाढले. एकदा सर्वे करता एकदा तुम्ही तुम्हाला म्हणतो मी दोघांना म्हणतोय की यांनी CMC यांना बोलून त्यांना कमी करू शकतात. बोलले ते बोलू शकतात ते पालकमंत्री एक मिनिट लावा ना आपल्या तुम्ही जावा तुम्ही पालकमंत्र्यांकडे एक लावा ना बैठक कलेक्टर साहेबांना त्यांना ऑर्डर करू. त्यांना काय मी म्हणू शकत नाही, कर्मचारी आम्ही करू शकत नाही. तुम्ही पालकमंत्री साहेबांची बैठक लावायचं नाही तर आम्हाला मुंबईला बैठक लावा, होल्ड करा आणि होल्ड करावं. उद्या सकाळी लोक साहेबांना म्हटलं आपण कॉम्पिटिशन मध्ये मला करायचे असतात तर मी 30 मार्चला केलं असतं. ऑफकोर्स म्हणून आम्हाला याला स्कोपच नव्हतं साहेब मीटिंगला काही. आम्ही म्हणत होतो की आम्हाला तुम्ही मला संभ्रममध्ये टाकून मीटिंग लावली काही असं पण साहेब मार्गच होतो आपल्याकडे. आम्ही यांना म्हणतो एक बैठक आम्ही लावून द्या. आम्ही जागा जिल्हाधिकारी बरोबर ते त्यांचं काम करते. आता पालकमंत्र्यांशी काय बोलायचं झालं होतं मी उद्या हे आहे, उद्या कॅबिनेट आहे, नगरला उद्या कॅबिनेट नगरला तोंडी तर कॅबिनेटमध्ये मी जिथे कॅबिनेट असेल तिथं मी जाऊन आपल्या देऊ शकते आपल्या बरोबर तिथे साहेबांशी जरा बोलू साहेबांशी सर्वे करताय ऑर्डर आपण सर्वेचा प्रयत्न करतो. ते त्यांच्या लेवलला ते त्यांच्या ठीक आहे. ते काय म्हणतात माझ्या ह्या चौकटीच्या बाहेर मला काय करता येणार नाही, पण एक तर चांगलं झालंय आज की किमान आपण जे तुमची भूमिका आपण जे म्हटली की बाबा समजा उद्या वाईटच वाईट समजा शासन म्हटलं तरी आम्ही इथूनच खाणार असतो तर कमी कमी ॲटलिस्ट आपण एक फॉल पडत आलो एका बाजू. आणि उद्या जर समजा आपण सर्वे बदलायचा जर सर्व निर्णय झाला उद्या साहेबांना भेटतो आणि ते म्हणजे की ठीक आहे मी जिल्हाधिकाऱ्यांना कळतो की तुमच्या काय चुकलं आहे तर आम्ही आता पुन्हा पुढं सर्वे करा तर मग कदाचित त्याच्यामध्ये आपलं साईड मिळेल आपण सर्व करू. स्पेशल वेळ घेऊन उद्या आपण समोर जावं 2-3 लोक काय आलं म्हणजे स्पेशल बैठक तर काही येणार नाही तर जे जाईल ना आणि बसून आपण 10 मिनिटांची स्पेशल बैठक घ्या आपल्याला जावं लागेल ना. साहेबांनी स्पेशल बैठका 3 झालेली आहे. साहेबांनी लावली होती 24 मार्चला झालेली आहे माझ्या माहितीप्रमाणे 4 आणि त्याच्या आधी पण झालेली आहे. आता राज्यमंत्रीसोबत मिटिंग घेतली केंद्राची ते पण झालेली आहे. माझं काय आहे की शेवटी तुमचं काय आहे की मी गव्हर्नमेंटचा काय समजतो की कुठे गव्हर्नमेंट जे आहे ते थोडासा बँड करू शकतात कुठे करू शकत नाही. तर मी याचा अंदाज घेतलेला आहे. तुम्ही करू शकता, तुम्ही करा वाटत तुमचे दोघे जे बोलतील सीएम साहेब फार बदलले की मुंबईचा विचारच व्यक्त करायला मागत नाही. तुमचा विचार करतात आम्ही तुमच्यावर आहे बोलल्यानंतर त्यांना डायरेक्ट फोन करून सांगितलं मला 8 दिवसात काम झालं. मला खूप झापलेलं आहे याच्याबद्दल. त्यांना म्हटलं आता मी त्या सगळ्या गोष्टीकडे बोलू शकत नाही. साहेबांनी पण बोललेलं काही गोष्टी आमच्या मर्यादा आहेत. सीएम साहेबांना कमी होणं अवघड आहे कारण त्यांच्याकडे पोट पाळायला लागली आमचं म्हणजे मग कोणाला करायचं डिसेंबर साहेबांकडे जर विरोधी साहेबांनी सेम सांगितलं दादानी थोडंसं तर ती कमी होती. डायरेक्ट सेम तर होणार नाही कारण त्यांचा पत्र राहणार. तुम्हाला मान्य असेल तर मी एक मी आधी दादाची एकदा विषय बोलतो. एक मिनिट साथ तुमच्या माहिती
आता तो एक विषय काढला होता आता मी या विषयावर आदिवासी बोलतो आणि दादा म्हणते बाबा ते संदेश आणि हे एनर्जी जे आता जे वरिष्ठ आहे ना ते सगळे त्यांच्या अंडरमध्ये कुणाच्या स्वतः स्त्रिया मला एखादी गोष्ट करायची म्हटलं त्या वरिष्ठ म्हणजे मी कुठल्या त्या सचिवला पकडतो तर मला पहिलं सीएमला विचारला तर मग सचिवला तर तो हे सगळ्या गोष्टी त्यांच्या वेळेचा मांड एवढा मांडतो साहेब मी यांच्या मी 2 गेलो आपण पुन्हा उद्या जाऊ जिथं मिळेल तिथं सीएम साहेबांना हे विषय आपण समोर बोलतो काय अडचण नाही आता हे समजा आता अजिताचा बोल केला तर मी ऑलरेडी अजितचा विषय बोलतो बोललो मी पण बोलतो सांगतो मला काय म्हणणार आता हाच होणार नाही की माझ्या ठिकाणी कोण दुसरा येते आणि कोणते हे काम करून हाच होणार आहे आधी भरपूर होते आधी पण माझी पण आता 3 वर्ष चुकीचं जर केलं सर आम्ही तर आमची नोकरी नाही त्यामुळे ते चुकीचं म्हणणं शक्य त्याचं तसं म्हणजे आता हा जर 1 महिना त्याने काम केलं तर ते आपल्याला विरोध करून तुम्ही आम्हाला विरोध करता विरोध साहेब आमचा शेतकरी बोलू पाहतो विरोध करू पाहत नाही तेव्हा तुम्ही विरोध करताय तिला काय फोटो येते कुठे घेतलाय कसं आहे विरोध नाही त्या लाईटला टॉवरला लोकांसाठी फक्त शिफ्ट पर्याय असेल शिफ्ट नाही मला माहित आहे ते मी त्याच्यातून मागच्या 5 कारण लाईट पण होते सगळे फोटो घेऊ का दादाचं पत्र आहे आधीच आपल्याकडे दादांनी खाली सापडलं खाली पाठवलं पत्र आपल्याला तुमच्या पत्रावर शेअर फायनल होत नाही